दिवंगत अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या सावटाखाली पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. एक प्रकारे पश्चिम महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील सर्व नागरिक आणि मतदारांनी स्वर्गवासी अजितदादांना एक प्रकारे मतांजली वाहून मतांचं त्या ठिकाणी भरभरून योगदान देऊन एक आदरांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि सन्माननीय अजितदादा पवार आणि तत्सम राष्ट्रवादीचे मोठे नेते यांच्या मुशीतून तयार झालेले अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी जिंकले. सत्तेचे पद मिळवून जनतेची सेवा करण्याची संधी सर्व मतदारांनी त्यांना दिली. परंतु दुर्दैवाने अनफॉर्च्युनेटली काही नेते या सर्व रणधुमाळीमध्ये त्या ठिकाणी पराभूत झाले. त्यांना पराभवाचा सामना त्या ठिकाणी करावा लागला. अशामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काळेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच नव्हे तर युवा सरपंच निर्मलाताई नवले यांचा काळेगाव कांजूर या पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी पराभव झाला. निर्मला नवले या अतिशय सेल्फ डिटरमाइंड आणि कॉन्फिडंट अशा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षा अजितदादा यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त असलेल्या आणि प्रदेशमध्ये युवतींसाठी कार्य करणाऱ्या या निर्मलाताई नवले ह्या पराभूत झाल्या ही एक दुर्दैवी बाब आहे. निर्मलाताई ह्या सोशल मीडियावर आणि विशेषतः इंस्टाग्रामवर त्या ठिकाणी सर्व वयोगटातील सर्व घटकांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्या होत्या. शिर्डी चिंतन शिबिर असो किंवा मुंबईला देवनागरी बंगला असो, अजितदादांची भेट घेण्यासाठी सुनंदा नवले ह्या आल्या असता त्यांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत हितगुज आणि थोडी बातचीत करण्याचा योग मला त्या ठिकाणी आला. महाराष्ट्रामध्ये अतिशय ऊर्जेने आणि स्फूर्तीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करणाऱ्या या निर्मलाताई यांचा पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी पराभव झाला. या पराभवाच्या कारण मीमांसा करत असताना त्यांनी स्वतः दिलेलं जे काही त्यांचं मनोगत आहे की त्यांच्या मतदारसंघामध्ये खूप सारा पैसा त्या ठिकाणी परस्पर विरोधी जे उमेदवार होते त्यांच्याकडनं वाटण्यात आला. काही दारू आणि अंमली पदार्थांचा सुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी उपयोग घेण्यात आला आणि वाममार्गाने चुकीच्या पद्धतीने निर्मलाताई नवले यांचा पराभव त्या ठिकाणी करण्यात आला नव्हे तर तो झाला. या सगळ्या कारणांच्या पुढे जाऊन एक महत्त्वाचं कारण असं आहे की या मतदारसंघामध्ये ज्या परस्पर विरोधी उमेदवारांसोबत निर्मलाताई नवले यांचा सामना झाला त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर लढणारे जे उमेदवार आहेत तर त्यांनी 2727 एवढी मते त्या ठिकाणी घेतली आणि अतिशय थोडक्या मताने म्हणजे 299 मताच्या फरकाने त्या ठिकाणी निर्मलाताई नवले यांचा पराभव झाला. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला 999 मतं जास्त मिळाली. परंतु तुतारी या चिन्हावर त्या ठिकाणी उभे असलेल्या उमेदवाराने 2728च्या आसपास मतं घेतली आणि 2 राष्ट्रवादीमध्ये जे मतं विभाजन झालं त्याचा परिणाम त्याचा परिपाक म्हणून निर्मलाताई या युवा कार्यकर्तीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उभरत्या नेतृत्वाचा त्या ठिकाणी पराभव झाला. अजितदादांना जाऊन आज 15 दिवस झाले. या 15 दिवसामध्ये जे वेगवेगळ्या पातळीवर आणि वेगवेगळ्या दिशेने त्या ठिकाणी राजकारण झालंय. संपूर्ण महाराष्ट्र हा राजकारणाचा भाग जो आहे तो उघड्या डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहत आहे. माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की सन्माननीय अजितदादा पवारांसाठी महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतभरातील लाखो लोक त्या ठिकाणी अश्रू गाळत आहेत. अजितदादांच्या जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी हळहळ आहे. दादांच्या मृत्यूचं राजकारण करण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अजितदादांनी जे बळ दिलं, अजितदादांनी जी दिशा दिली त्या दिशेच्या माध्यमातून आणि अजितदादांनी जी आपल्याला शक्ती प्रदान केली या शक्तीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष हा महाराष्ट्रामध्ये आज झालेल्या जिल्हा परिषदांमध्ये 2ऱ्या क्रमांकाचा पक्ष त्या ठिकाणी झाला आहे. अजितदादांनी घेतलेली प्रचंड मेहनत आणि अजितदादांनी कार्यकर्त्यांसाठी पक्षासाठी दिलेलं योगदान आणि त्यांचं बलिदान या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर नजीकच्या काळामध्ये योग्य दिशेने मार्गक्रमण जर आपण केलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष महाराष्ट्रात नंबर 1चा पक्ष त्या ठिकाणी होऊ शकतो. एवढी शक्ती एवढं कार्य त्या ठिकाणी अजितदादा आपल्यासाठी करून गेले. तर माझं म्हणणं आहे अजितदादांच्या मृत्यूचं आपापल्या परिणाम जी सर्व वरिष्ठ राजकीय मंडळी राजकारण करत आहेत आणि या राजकारणातनं
पक्ष त्या ठिकाणी रसातळाला जाऊ नये, पक्षाचं त्या ठिकाणी नुकसान होऊ नये, उलट पक्षाचा फायदा कसा होईल. अजितदादांनी आपल्याला जे प्लॅटफॉर्म दिलं आहे, त्यांनी आपल्याला जी शक्ती दिली आहे, या शक्तीचा वापर करून आणि ज्याप्रमाणे निर्मलाताई नवले यांचं 2 राष्ट्रवादीमध्ये मतं विभाजन होऊन त्या ठिकाणी पराभव झाला आणि अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष या पक्षांमध्ये मतं विभाजन होऊन इतर विरोधी पक्षाला, अन्य पक्षाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. म्हणून या सर्व गोष्टीचं राजकारण न करता अजितदादांची शेवटची इच्छा जी त्यांनी बोलून दाखवली होती आणि त्या पद्धतीने त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून त्या ठिकाणी निवडणुका लढल्या होत्या. त्यामध्ये जय पराजय हा विषय वेगळा आहे, परंतु एका विचाराने आणि दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एका ठिकाणी येऊन त्या ठिकाणी मार्गक्रमण जर केलं तर पक्षाला चांगले दिवस आणि काही कार्यकर्ते जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार साहेबांच्या तुतारी या पक्षामध्ये मतविभाजन होऊन येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतात. त्यांचा त्या ठिकाणी राजकीय जो काही आपला करिअर आहे, राजकीय त्यांचं जे कारकीर्द आहे ते संपुष्टात येऊ शकते. ही गोष्ट होऊ नये म्हणून अजितदादांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादीचं सर्व वरिष्ठ नेत्यांनी बसून त्या ठिकाणी विलीनीकरण करावं आणि सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बळ द्यावं अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. पुनश्च एकदा निर्मलाताई नवले यांच्यासारख्या सेल्फ डिटरमाइंड आणि कॉन्फिडंट असलेल्या या कार्यकर्तीचा त्या ठिकाणी पराजय झाला हा अतिशय दुर्दैवी असा पराजय आहे आणि या पराजयातून खचून न जाता निर्मला नवले सारख्या युवा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जोमाने पक्षाचं काम करावं आणि जनतेची सेवा करावी, जेणेकरून आगामी काळामध्ये पक्षाला अशा पद्धतीच्या युवा नेत्यांचं सहकार्य पाठबळ त्या ठिकाणी महाराष्ट्रभरातून मिळत राहावं. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.